महादेव गल्ली प्रतिष्ठानच्या वतीने श्री दत्त जन्मोत्सव उत्साहात संपन्न। महादेव गल्ली प्रतिष्ठान व स्वामी समर्थ बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाच्या वर्षीही श्री दत्त जन्मोत्सवानिमित्त सकाळी 8 वाजता लघुरुद्राभिषेक, 11 वाजता महाआरती, दुपारी महाप्रसाद, संध्याकाळी पाळणा व गुलालाचा कार्यक्रम, रात्री 8 वाजता ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांच्या 5 नंदीध्वजांचे पूजन मोठ्या भक्तिमय वातावरणात करण्यात आले। यावेळी महादेव गणपती प्रतिष्ठानचे सर्व सदस्य व महिला मंडळांनी परिश्रम घेतले। महाप्रसादाचा लाभ 2000 भाविकांनी घेतला असल्याची माहिती प्रतिष्ठानचे सदस्य सोमा शरणार्थी यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिली। सव्वीस 12/2023 रोजी सालाबादाप्रमाणे यंदा ह्या वर्षी महादेव गणपती व स्वामी समर्थ बहुउद्देशीय संस्थातर्फे दत्त जयंती कार्यक्रम आयोजित केला आहे। हा कार्यक्रम आमचा ह्या वर्षीचा हा 23वा वर्ष आहे की आम्ही ह्या कार्यक्रमामध्ये सर्व भाविक महापूजा, सकाळी पाळणाचा कार्यक्रम होतो, दुपारी आत्ता पाळणाचा कार्यक्रम होतो, संध्याकाळी 6 वाजता सकाळी होम हवन होतो आणि त्यानंतर 12 वाजता महापूजा आणि संध्याकाळी पाळणा कार्यक्रम होतो। आणि सालाबादाप्रमाणे यंदाही ह्या वर्षी आम्ही 2,500 ते 3,000 लोकांचा महाप्रसादाचा कार्यक्रम करतो। सर्व जो आपल्या सोलापूर शहरातील सर्व भाविक येऊन दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतात व ह्यासाठी आमच्या मंदिरातील सर्व आम्ही महादेव गणपती प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते व आमचे महिला मंडळी भजनाचा कार्यक्रम असतो, सप्ताह असतो दत्त जयंतीचा 6-7 दिवस महिला भजनी मंडळ अतिशय उत्कृष्टप्रमाणे इथं ह्या भजनचा कार्यक्रम आयोजित करतात। आणि आत्ता जस्ट गुलाल उधळणचा कार्यक्रम झालेला आहे आणि मला सर्व भाविकांना सांगायला हे वाटतं की ह्या वर्षी आम्ही स्वामी समर्थ आणि दत्त जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे 23वा वर्ष काठी पूजा असतं, 5 नंदीध्वजांची इथं पूजा होती आणि सर्व मंदिराच्या मानकरींना इथं महाप्रसादाचा आम्ही आमंत्रण करून सर्व महादेव गल्लीतील प्रतिष्ठित सर्व लोक मिळून आम्ही हे काम हिरिरीने करत असतो। आणि स्वामी दत्त चरणी हेच प्रार्थना करतो की आमच्याकडून, आमच्या महादेव गणपती प्रतिष्ठानकडून ही सेवा असंच अनंतकाल चालू ठेवावी अशी मी प्रार्थना करतो व आपले 2 शब्द संपवतो। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय।